सुप्रभात. कसे आहात? ही आहे माझी बाल्कनी. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तिकडनं फोटोज घेतले होते, तिकडनं व्हिडिओ घेतले होते. पण आज ना मी खालच्या टेरेसवरून येऊन घेते, तुम्हाला दाखवू इच्छिते. हे पहा माझी बाल्कनी. सुंदर ना? खूप सुंदर, खूप छान वाटते. आणि पहा माझ्या छोट्याशा बाल्कनीमध्ये काय काय उगवले ते तुम्हाला आज दाखवते. हे पहा गुलाब. गुलाब इतके उगवलेत ना, ते पाहता क्षणी असं मन भरून जाते. अर्थात या सगळ्यांसाठी आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते, फार काळजी घ्यावी लागते. ती काळजी घेणं खूप जरुरी आहे. बटन फ्लावर्स, खूप फ्लावर्स आले होते याला, त्याचे स्पेंड झाले फ्लावर. बर्ड्स याचे पण ना डार्क पर्पल कलर आहे. जेव्हा जेव्हा हे फुलं असे येतात ना, तर यांची एक ट्रिक आहे. मी तुम्हाला सांगते पुढे ती ट्रिक काय आहे ते. सुरुवातीला तुम्ही सगळं पाहून घ्या. बर्ड्स पहा याच्या. हा मोठा गुलाब आहे, आता उमलेल तो. येलो जास्वंद, सॉरी शेवंती. हे सगळं करत असताना, हे सगळं तुम्हाला दाखवत असताना मला अतिशय आनंद होतो. कारण मी जे करते ना, मी जी काळजी घेते त्याचा आउटपुट मला हे फ्लावर्स ना, हे झाडं खूप छान प्रकारे येतात. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टींवर मेहनत करतो आणि ते गोष्ट आपल्याला आउटपुट देते, तर आपल्याला किती छान वाटते. आपल्याला त्या कामाचं फळ मिळाल्यासारखं, हो की नाही. हिबिस्कसच्या फ्लावरमध्ये खूप सारे येतात, गुलाबाला खूप येतात. हा एक छोटासा पॉट आहे माझा, त्याच्यामध्ये मी लावली होती, दांडी तोडून लावली होती. मला फार आवडलं होतं, कारण ही पहा हिबिस्कस वेगळ्या प्रकारचा आहे. याला कट्स आहे, इथे कट्स आहेत. याला 5 पेटल्सचं आहे आणि ते कट्स आहे. तर ते इतकं सुंदर दिसते ना, कलर इतका शायनिंग आहे ना त्याचा, खूपच सुंदर. आणि हा पेंटचा जो डब्बा आहे ना छोटा, त्याच्यामध्ये मी लावलेला आहे. आणि हा मिनीचर, याचं तर काय सांगावं. इतकं पाहून इतकं छान वाटते ना, याला मन प्रसन्न होऊन जाते. आणि रोज 2-4 फुलं हा देत असतो. हे पाहे, असं एकही दिवस नाही ज्या दिवशीपासून याला लावलं आणि त्या दिवशी फुलं नाहीत यामध्ये, असं एकही दिवस नाही. हे पहा, हे पहा माझं बाल्कनी लुक आहे ना, असंच पीच कलरचे वगैरे. तर ह्यासाठी काय असते की ह्यांची वरचेवर आपल्याला काळजी घ्यावी लागत असते. जसं आपल्याला जेवण लागत असते तसं ह्यांनाही लागत असते.